SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथील सर्वे नंबर 78 मधील सामायिक मिळकतीतील रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याबाबत सलग 4 वैधानिक निकाल लागलेत. असं असतानाही महसूल आणि पोलीस यंत्रणेनं ऐनवेळी कार्यवाही थांबवल्यामुळे शेतकऱ्यांवर गंभीर अन्याय झाल्याचा संतापजनक प्रकार मंगळापूर कासारवाडी रस्त्यावर घडलाय. या प्रकरणी तहसील कार्यालय संगमनेर आणि प्रांत कार्यालय संगमनेर, संगमनेर दिवाणी न्यायालय तसेच माननीय जिल्हा न्यायालय यांनी स्पष्ट आणि अंतिम आदेश देत अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिलेत. या आदेशांच्या अंमलबजावणीसाठी 26 डिसेंबरला तहसीलदारांच्या लेखी आदेशानं सर्कल अधिकारी, तलाठी आणि 2 पोलीस कॉन्स्टेबल पोलीस संरक्षणासह घटनास्थळी पोहोचले. मात्र प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचल्यावर समोरील पक्षानं दुपारी 1 वाजेपर्यंत हायकोर्टचा स्टे मिळेल असं सांगितल्यामुळे कायद्याचा सन्मान राखत अधिकारी आणि शेतकरी वाट पाहत राहिले. दुपारी 1:15 वाजता कार्यवाही सुरू होताच समोरील पक्षकाराकडून सर्कल अधिकाऱ्यांना कुणाचा तरी फोन आला. त्याचवेळी तहसीलदार धीरज मांजरे यांचा फोन येताच कोणतेही लेखी आदेश वा वैध स्टे न दाखवता कार्यवाही अचानक थांबवली गेली. हायकोर्टाचा स्टे आहे असं तोंडी सांगितलं गेलं. मात्र वारंवार मागणी करूनही कोणताही स्टे दाखवला गेला नाही. उलट मंडलाधिकारी धोंडीबा बालचिम, तलाठी विजय भोईर यांनी आम्ही उत्तरं देण्यास बांधील नाही असं उद्धट उत्तर देत घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना या अन्यायकारक प्रकाराविरोधात पीडित शेतकऱ्यांनी मंगळापूर कासारवाडी रोडवर शांततेत आंदोलन करत एकतर कार्यवाही पूर्ण करा अन्यथा स्टे दाखवा अशी रास्त मागणी केली. मात्र कोणतीही दखल न घेतल्यामुळं हतबल शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यानंतर संगमनेर शहर पोलीस निरीक्षक बारवकर यांना घटनास्थळी बोलावलं गेलं. प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचताच पोलिसांकडून शेतकऱ्यांना दमदाटी, धक्काबुक्की आणि गचांडी पकडून बाजूला करण्याचा प्रकार घडल्याचा आरोप असून संबंधित मंडलाधिकारी आणि तलाठी यांना पोलीस संरक्षणात सुरक्षितपणे घटनास्थळावरून काढून नेण्यात आलं. मंगळापूर येथील सर्वे नंबर 78 या ठिकाणी आज समायिकी रस्ता खुला करण्याचे आदेश असताना आज आम्ही सर्व इथे जमलो होतो शेतकरी बांधव. इथे आम्ही आज पोलीस प्रोटेक्शनचे पैसे भरले होते 10,600 रुपये. त्या व्यतिरिक्त तहसील, तलाठी, मंडल अधिकारी यांना आम्ही इथे जागेवरती येण्याचे तसे पत्रव्यवहार झाला होता. पत्रव्यवहाराप्रमाणे ते इथे जागेवरती आले, पण समोरच्या व्यक्तीकडे स्टे नसताना देखील यांनी ती कारवाई म्हणजे पुढची रस्ता चालू करण्याची कार्यवाही केली नाही. हे कोणाच्या तरी दबावाला बळी पडले आणि त्यांनी ते सर्व काम न करता तसेच ते निघून गेले. तर इथे आता निघून जाताना आम्ही त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला की आमचं एकतर कारवाई करा, कारवाई तुम्हाला जर करायची नसेल तर आम्हाला स्टे दाखवा, आम्ही मागे हटतो. पण असं काहीही न होता त्यांनी आमच्यावरती खूप प्रेशराईज केलं, आम्हाला खूप दबावाखाली आम्हाला हे केलं. त्यानंतर आता त्यांना आम्ही इथनं कार्यवाही करण्याचं आम्ही त्यांना हे करत असल्यामुळे त्यांनी आमच्यावरतीच दमदाटी केली आणि दमदाटी अशी केली की त्यांनी आपले संगमनेरचे PI समीर बाहेरकर यांना त्यांनी इथे बोलवलं आणि समीर बाहेरकर यांनी माझी गच्ची पकडून मला ढकललं. तर आमच्यावर हा आज अन्याय झाला. या अन्यायाची दाद आम्ही कोणाकडे मागायची याचं शासनाने आम्हाला सांगावं. शासन बोलतोय शासन आपल्या दारी, पण शासन आपल्या दारी नाही, शासन आपल्या उरावरी, अशी आज आमची परिस्थिती आहे.
आज आम्हाला माहिती आहे की आम्हाला काय वेदना होत आहेत. आम्हाला रोड नसल्यामुळे आम्हाला काय आज त्या गोष्टीचा त्रास होतो हे आम्हाला जाणवत आहे. ही जाण आम्हाला शेतकऱ्यांची ही जी कळवळ जी आहे ती आम्हाला सरकारपर्यंत पोहोचवायची आहे. पण सरकार जर अशा प्रकारच्या प्रवृत्तीला जर बळी पडत असेल, कोणाच्या फोनला जर बळी पडत असेल, कोणाच्या दबावाखाली येऊन जर कारवाई करत नसेल, तर ह्या सर्वसामान्य शेतकऱ्याने कोणाकडे दाद मागायची, हा आमचा खूप मोठा कळकळीचा प्रश्न आहे. महसूल मंत्री साहेब सांगतात मागेल त्याला रस्ता. अहो, मागेल त्याला रस्ता नाही, आमच्या पूर्वजांनी जो रस्ता ठेवलाय तो आज आम्हाला भेटत नाहीये. आणि सरकार सांगतंय आम्हाला की मागेल त्याला रस्ता. हे साफ चुकीचं आहे. तसं जर बघायला गेलं, सरकार सांगतं एक आणि यंत्रणा करते दोन, आणि 2 नंबरच्या कामाशिवाय ही यंत्रणा हलत नाही. आजही आम्हाला माहित आहे आम्ही किती पैसा खर्च केला आणि आज इथे प्रोटेक्शन आम्ही मागवलं. पण एवढा पैशाचा आम्ही पैसे सरकारी याच्या खजिन्यात पैसे भरूनही आज आम्हाला दाद मिळाली नाही. आज आम्हाला अक्षरशः स्वतःवरती डिझेल ओतून आम्हाला आत्मदहन करण्याची वेळ आली आहे. या सर्व प्रकरणाला फक्त जबाबदार महाराष्ट्र महसूल विभाग. आज जर त्यांनी जर खऱ्याने जर कामं करायची ठरली तर त्याला कोणत्याच कामाला टाइम लागू शकत नाही. मी पैसे भरून पोलीस प्रोटेक्शन मागवलं, पण पोलीस हे जनतेच्या सेवेसाठी नाहीत. आज पोलीस इथे आल्यानंतर आम्ही आज 10,000 रुपये भरल्यानंतर पोलीस इथे आले आणि पोलिसांनी आल्यानंतर आम्हालाच दमदाटी केली. जे PI आहेत आपले संगमनेरचे समीर बारवकर यांनी आज मला इथे आल्या आल्या त्यांनी माझी गच्ची पकडली आणि मला धमकी दिली. हे पोलीस आमच्या संरक्षणासाठी का आमच्या जीवितास धोका आणण्यासाठी? तर ह्या पोलिसांचा तुम्ही जर लवकरात लवकर जर त्यांना निलंबित नाही केलं तर आम्ही आज सायंकाळी आम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत. न्यायालयीन आदेश अस्तित्वात असतानाही कोणत्या तरी राजकीय अथवा बाह्य दबावाखाली अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही जाणीवपूर्वक थांबवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला जातोय. सरकार आपल्या दारी अशी घोषणा करणाऱ्या शासनाकडून शेतरस्ते आणि पाणंद रस्ते खुले करण्याचं धोरण राबवलं जात असताना पोलीस संरक्षणाची फी भरूनही शेतकऱ्यांना न्याय न मिळणं हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याची भावना व्यक्त होतीये. साहेब, माझ्या प्रश्नाची फक्त तुम्ही उत्तर द्या. साहेब, आज आपल्याकडे कारवाईचा आदेश आहे का नाहीये? आत्मदानाचं जे काय असेल ते तुम्हाला तहसीलला अहवाल द्यावा लागेल. तहसीलदार साहेबांना त्याचा रिपोर्ट नाही, द्यावा मला तुमच्याशी बोलणं करायचंय. साहेब, आपल्याला आज कारवाईचा आपल्याकडे अहवाल आहे की नाही? आपल्याकडे जर आज कारवाईचा जर आपल्याकडे जर तशा सूचना आहेत. आम्ही वादी आणि प्रतिवादी कुणावरही अन्याय होणार नाही अशी आमची भूमिका आहे. नाही, आज माझ्यावर अन्याय होतोय, याचा अन्यायाचा मी तुम्हाला प्रूफ दाखवतोय की मला जर आपल्याकडे जर कोणत्याही प्रकारचा जर स्टे नाहीये तर आपण ही कारवाई का थांबवतोय आणि कशाच्या बेसिसवर थांबवतोय याचा आपल्याकडे कागद आहे का? वादी आणि प्रतिवादी यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची दक्षता मी नाही, घेतो. अन्याय ऑलरेडी आमच्यावरती ऑलरेडी 4 वर्ष झाले आमच्यावर अन्याय चालूच आहे. आम्हाला रस्ता नाही म्हणजे हा एक प्रकारचा आमच्यावरती अन्यायच आहे. आमच्यावर आज उपासमारीची वेळ जो आलेली आहे तो एक अन्यायाचाच प्रकार आहे. या संदर्भात तुमचं जे काही म्हणणं असेल तहसीलदार आम्ही साहेबांना ऑलरेडी तुम्ही मागलेलं आहे. लेखी- आम्हाला तहसीलदार साहेबांनी त्यांच्याकडे लेखी कळवा. आम्हाला निकाल दिलाय. निकालाप्रमाणे त्यांनी तुम्हाला आज इथे पाठवलंय, कार्यवाही करण्यासाठी पाठवलंय. तर आपण कार्यवाही का करत नाहीये? साहेब, तुम्ही म्हणता तुमचा अन्याय होणार नाही, आता आमचे पैसे बुडले, तुम्ही अन्याय होणार नाही असंच काय म्हणता? आमच्यावर आता कार्यवाही आमची जी आज जी कार्यवाही व्हायला पाहिजे होती ती नाही होते म्हणजे हा एक प्रकारचा आमच्यावर अन्यायच आहे. त्या अन्यायाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? वादी प्रतिवादीवर कुणावरही अन्याय होणार नाही अशी आमची दक्षता घेतोय. हा तुमच्या अर्थाने हा रस्ता न होणे म्हणजे अन्याय नाहीये. रस्ता काढून द्यायची जबाबदारी आमची आहे. मग काढा ना. मग काढूयात ना. नाही, आज 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 का आज आज आमची कंडिशन नाही. माझी वैयक्तिक माझी जी तब्येत मला मग माझी साहेब, तब्येत तुम्ही बीपी माझा हॉस्पिटलला जाऊन तुम्ही बीपीचा रेकॉर्ड चेक करा. मला त्रास होतोय, मला हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे. मग त्याच्यामुळे आज तुमच्या रस्ता बदल्यामध्ये काढताय. तुम्ही व्यक्ती इथे अल्टरनेट तुमचा रस्ता- मागून घ्या. रस्ता काढून द्यायची जबाबदारी आमची आहे. हा, बरोबर परंतु ना. साहेब, माझी तुमची तब्येत जर खराब तब्येत असल्यामुळे- खराब होत असेल तर तुम्ही तुमच्या जागेवरती अल्टरनेट माणूस मागून घेऊ शकता. ही मला- प्रोव्हिजन आपल्या कायद्यात आहे. मला हॉस्पिटलला ट्रीटमेंट साठी जाऊ द्या आता. नाही, मला मी बीपीचा त्रास तेच आहे. तुम्हाला सांगतोय साहेब, तुमच्या जागेवर आम्हाला मला- अधिकारी द्या आणि तुम्ही निघून जा, काही हरकत नाहीये. मला माझ्या ट्रीटमेंटसाठी आपल्याकडे ही हॉस्पिटलला कायद्यामध्ये जाणं गरजेचं तरतूद आहे. आहे. आपल्याकडे कायद्यात तरतूद आहे. जर आपली जर काही कारणास्तव जर तब्येत बिघडली तर आपण तो काम बंद आपली ठेवत जी नाही. भूमिका आहे की हा. तुम्ही जायचंच नाही. माझी तब्येत खराब असताना तुम्ही नाही, इथं आम्ही जे बसलात ते अयोग्य आहे. आम्ही तुम्हाला का अडवलंय साहेब? माझं तुम्ही हॉस्पिटलला साहेब, आम्ही तुम्हाला अडवण्याचं कारण बोल. काय? तुम्ही हॉस्पिटलला रेकॉर्ड चेक करा. माझा कालचा साहेब, बीपी आम्ही तुम्हाला ऐका, अडवण्याचं मी कारण तुम्हाला काय? वारंवार विनंती करतोय की मला हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे.
तरीही तुम्ही ऐकायला तयार नाही. साहेब तुम्ही- तुमचा रस्ता आम्ही काढून तुम्हाला- द्यायची जबाबदारी आमची आहे. हा, मग आम्ही तुम्हाला परंतु- का अडवलंय? परंतु आम्ही तुम्हाला का अडवलं त्याचं उत्तर तुम्ही द्यावं. या प्रकरणी शेतकरी आप्पा कोंडाजी पवार, सीताराम देवबा पवार, सूर्यभान लक्ष्मण पवार, बाळकृष्ण पंढरीनाथ पवार, रावसाहेब बापू पवार, भाऊसाहेब बापू पवार, अशोक बजाबा पवार आदींनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीनं उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची आणि कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे. सुखदेव गाडेकरसह सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झालंय डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67.